झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील संशयित आदेश बाबुराव शर्मा वय वर्ष 30 राहणार हसनपूर जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सातारा जिल्ह्यात अटक केली आणि त्याच्याकडून 13,95,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आतापर्यंत टोळीतील 7 जणांना अटक केली आहे। झरे येथे दिनांक 7 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने सांगली जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गॅस कटरने कापले। त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरने तोडले। ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोकड चोरी केली। या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले। पथकाने संशयित राहुल रंजमी शर्मा राहणार ककराला जिल्हा बदायूं उत्तर प्रदेश, विश्वजित विजय पाटील राहणार बांबवडे तालुका पल्लूस, संकेत अरुण जाधव राहणार बलवडी तालुका खानापूर, इजाज राजू हत्या राहणार आमनापूर तालुका पल्लूस, असलम उर्फ टनटन मिठ्ठोरी खान राहणार ककराला उत्तर प्रदेश, शकील अकबर कुरेशी राहणार इस्लामपूर उत्तर प्रदेश या 6 जणांना अटक केली। गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाला टोळीतील संशयित आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतल्यानंतर सॅकमध्ये 13,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख 10,500 रुपये असा एकूण 13,95,500 रुपयांचा मुद्देमाल मिळाला। चौकशीत त्याने 2 महिन्यांपूर्वी चोरी केल्याचं कबूल केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी झरे।